तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपण साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन हा विषय बघत आहोत. अर्थातच विषय अध्यात्मावरचा आहे. अध्यात्म म्हणजे काय? अर्जुनाने पण गीतेमध्ये हा प्रश्न विचारला की अध्यात्मम, अध्यात्म म्हणजे काय? त्याच्यावर उत्तर दिलं स्वभाव अध्यात्म उच्चते. स्वभावाला अध्यात्म म्हणतात. हे भगवान कृष्णाचं उत्तर आहे. आणि बरेचसे प्रश्न आहेत त्या 7व्या अध्यायाच्या शेवटी प्रश्नांचा उगम आहे. आणि नंतर मग 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने ते प्रश्न केले आहेत. त्याला उद्देशूनच तो मुद्दा धरून, ते मुद्दे धरून. याचा अर्थ काय? अध्यात्म हा तुमचा स्वभाव आहे. जसं मनुष्याचा स्वभाव असतो श्वास घेणं. तो आहे म्हणजे तो श्वास घेतो आहे या अर्थाने. तो अस्ति म्हणजे श्वास घेतो आहे म्हणजे अस्ति म्हणजे आहे. आणि जेव्हा तो श्वास घेत नाही तेव्हा तो नाही आहे. म्हणजे असणं आणि नसणं हे सगळं कशावर अवलंबून आहे? श्वासोच्छवासावर अवलंबून आहे. तसंच किमध्यात्मम स्वभाव अध्यात्म उच्चते. तुमचा स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव, स्वतःचा भाव. तुमचा भाव काय आहे? अध्यात्म हा भाव आहे. तुम्ही श्वास घेता म्हणून तुम्ही आहात, नाही घेता नाही आहात. तसं तुमच्यात अध्यात्म आहे तर तुम्ही आहात, नसेल तर नाही आहेत. म्हणजे जसं तुमचं अस्तित्व हे काही गोष्टींवर अवलंबून आहे. आपण श्वास म्हणतो आणि इतर काही गोष्टी आहेत पुन्हा. खाणं पिणं ते पण आहे, जेवणं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्वास घेणं. इतर अनुषंगिक गोष्टी आहे ते थोड्या वेळ थांबल्या तरी तुमचं अस्तित्व असतं. पण श्वासाचं तसं नाही आहे. श्वास हा चालूच राहिला पाहिजे, तो थांबून चालत नाही. तसंच तुमचं अस्तित्व आणखी एक आहे, ते म्हणजे अध्यात्म. श्रीरामकृष्ण म्हणतात की दिवा हा सतत जळत राहिला पाहिजे देवासमोर. जसं देवीचे नवरात्र येईल आहे त्यावेळी दिवा सतत आपण जळत ठेवतो. तसंच हृदय मंदिरामध्ये, हृदय गाभाऱ्यामध्ये ज्ञानदीपक हा सतत तेवत राहिला पाहिजे. सर्वभूताशयस्थितः भगवंत म्हणतो. सर्व भूतांच्या आत मी स्थित आहे. हृदयेर्षेजुन तिष्ठती. हृदयाच्या आत आहे. मी सर्वांचा आत्मा आहे. अहम आत्मा गुडाकेश. गुडाकेश अर्जुनाला म्हटलं आहे मी सर्वांचा आत्मा आहे. म्हणजे सर्व काही जे आहे आपलं ते देवच आहे. दुसरं सोडून, ते सोडून दुसरं तिसरं काही नाही आहे. पुढे जाऊन म्हणतात, याचा अर्थ काय? दुसरं तिसरं काही नाही म्हणजे काय? म्हणजे ती तात्विक भाषा सांगतात
की तुमच्या ते लक्षात राहील आहे आणि त्याचं मर्म कळेल. मी प्रारंभ पण आहे, तुमचं मध्य पण आहे आणि तुमचा शेवट पण आहे. कधीच वगळला जात नाही मी. अहमादिश्च मध्यंच भूतानां अंत एव च. भूत म्हणजे सगळे झालं, जे काही जीवित मात्र आहे, अस्तित्ववान आहे, ते सगळंच त्याच्यामध्ये आलं भूतामध्ये. मी सगळ्यांचा आदी आहे, म्हणजे आदी कारण या अर्थाने, जगत कारण या अर्थाने. मध्य आहे आणि सगळ्यांचा शेवट पण आहे. सर्वांचा आत्मा आहे. सुहृदम सर्वभूतानां, मी सर्वांचा सुहृद आहे, सर्व भूतांचा सुहृद आहे. म्हणजे अगदी जवळचा आपला आहे. माझ्या इतका आपला जवळचा आणखी कोणी नाही आहे. किंबहुना तोच आपला जवळचा आहे, बाकी सगळे कोणीच नाही आहे, दूरचे पण नाही आहे. तर हे तुमच्या इतकं जवळच आहे अध्यात्म. कारण हा प्रश्न नेहमी आपल्या मनात येतो की ठीक आहे, काही लोकांना ते दुरूनच रामराम करतात, नाही जवळसुद्धा जात नाही. काही लोक जवळ जातात, काही लोक आणखी जवळ जातात. पण देवाच्या किती जवळ जायचं हे काय आपलं निश्चित होत नाही. गीताशास्त्र म्हणतं किंवा आता वचनामृत आपण बघतो आहे नाही की तुम्ही इतक्या जवळ जा देवाच्या की तिथे तुम्ही नाहीच आहात, तुमचं अस्तित्व नाही आहे. कर्ताहमिति मन्यते अहंकार विमूढ आत्मा, तुमचं तिथे अस्तित्वच नाही आहे. देवो भूत्वा देवम यजेत, देवाचं पूजन करा, देव होऊन देवाचं पूजन करा. नाही म्हणून पूजेमध्ये डोक्यावर फूल ठेवलं जातं आणि ध्यान केलं जातं. ते एक पूजेचं अंग आहे, तांत्रिक पूजेचं ते अंग आहे. तुमच्या श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग जर वाचलं तुम्ही त्याच्यात दिसेल, श्रीरामकृष्ण डोक्यावर फूल ठेवून तासनतास ध्यान करत असत. त्यांना ते पूजा विसरून जात असत. पूजेचे इतर अंग असतात ते विसरून जात असत. त्यांच्या लक्षात ते मग्न होऊन गेले. कारण काय, स्वतःच्या डोक्यावर फूल ठेवलं म्हणजे आता त्यांचं स्वतःच अस्तित्वच नाही आहे की नाही. हे शरीरामध्ये फक्त परमात्म्याचं अस्तित्व आहे. अहम आत्मा गुडाकेश, त्याची अनुभूती त्यांना येत आहे. मी प्रारंभ आहे, मध्ये आहे आणि शेवट आहे. मग आता राहिलं काय, काहीच राहिलं नाही. सगळ्याच्या सगळं काही तोच आहे. आता ही अनुभूती हे आपलं लक्ष आहे, हे आपण यात बघतो आहे गीतेमध्ये आणि वचनामृतामध्ये. अध्यात्म हे सांगते, स्वभावो अध्यात्म उच्यते, किम ब्रह्म किमध्यात्मम, असे प्रश्न आहे. किम ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय, अक्षरम ब्रह्म. किम अध्यात्मम, स्वभाव अध्यात्मम. प्रयाणकाले पिच, मरणाच्या वेळी कसं पाहिजे मरण ते पण सांगितलं आहे. मा मुक्त्वा स्मरणकाले, मरणकाले माझं स्मरण करून जातो तो मलाच येऊन प्राप्त होतो, याविषयी काही संशय नाही आहे. नक्कीच. म्हणजे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. अर्थात आपल्या मनामध्ये म्हणजे जे थोडे ज्यांना या विषयामध्ये काहीतरी आकर्षण असतं, रुची असते, आवड असते, ओढ असते, त्यांच्यासाठी हे सगळे. आणि बहुतेकांसाठी हा विषय त्यांच्या जाणीवेत नसतो की नाही. कश्चित यतती सिद्धये, गीता म्हणते. कोणीतरी कधीतरी एखादा चुकत बाकूर इकडे वळतो, बाकी दुरूनच इथून काय करतात, निघून जातात, आत शिरतच नाही.
दर्शन करणं तर दूरची गोष्ट झाली, जवळपासही येत नाही. पण ज्यांचा तो विषय आहे त्यांच्यासाठी मात्र हे फार महत्त्वाचं आहे. याचं कारण की त्यांनी पुढे पुढे जायला पाहिजे. इथपर्यंत आले तुम्ही तर तुम्ही पुढे पुढे गेलं पाहिजे. किंवा असे म्हणतात, हा शास्त्र असं सांगतं की देवाने तुम्हाला इथपर्यंत आणलं, मग आता पुढे जा आणखी, तिथं कशाला थांबता की नाही. म्हणून ते म्हटलं आहे की देवाच्या कृपेशिवाय काहीसुद्धा होत नाही. इथे म्हटलं आहे, घरात दिवा न जळणं करंटेपणाचं लक्षण असतं. संध्याकाळ झाली आहे, घरी आहे सगळेजणं, सूर्य मावळला आहे आणि तुमच्या घरात अंधार आहे, ते करंटेपणा आहे की नाही. तसं व्हायला नको. प्रकाश पाहिजे. आणि हृदय कुटीत ज्ञानदीप जाऊन ब्रह्ममयीचं मुख बघा ना. हा ज्ञानदीप हृदयामध्ये सतत तेवत असला पाहिजे. नाही, ईश्वराचं दर्शन कसं होतं ते म्हणतात, ते दिलेलं आहे कसं होतं. बरेच मुद्दे आहे, त्यातला एक मुद्दा आहे चित्तशुद्धी झाल्याशिवाय ईश्वराचं दर्शन होत नाही. आता हे जे आपण बघतो आहे ते त्यात सगळं ते चाललेलं आहे. आत्मशुद्ध आहे गीता म्हणते. तुम्ही कर्म करा आत्मशुद्धीसाठी, म्हणजे चित्तशुद्धीसाठी. कर्म म्हणजे सगळेच देवाला धरून कर्म करा. माम नमस्कुरु, देवाला नमस्कार करा. कृष्ण म्हणतो मला नमस्कार करा. अरे नमस्कार त्यात काय विशेष आहे. नाही नाही असं म्हणू नका, फार मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये. नाही, कारण देवाला नमस्कार करणं म्हणजे तुम्हाला जमतं म्हणून नाही. आता तो भाग आहेच त्याच्यामध्ये की नमस्कार करणं सहशक्य आहे, कोणालाही जमू शकतं. पण तेवढंच नाही आहे. सहज जमतं त्याचं फळ पण असं तसंच असतं, तसं नाही आहे ते. जी गोष्ट सहज असते ती अशी तशीच असते की नाही. त्याला काही इतकं महत्त्व असतं कारण ते सहज आहे, सहज जमण्यासारखं आहे. पण इथं तसं नाही आहे. जी गोष्ट सहज जमते म्हणून ती फार अशीच आहे, अशी तशीच आहे, किंवा त्याला काही मूल्य नाही असं नाही आहे की नाही. आत्ताच सकाळी मी इकडे येण्यापूर्वी त्याच्या आजोबाने एक छोटी मुलगी होती, छोटीशी, ते 1-2-3 वर्षाची असेल. आजोबाने प्रणाम केला आणि तिला चॉकलेट दिलं. तिने काही केलं नाही. म्हणजे माम नमस्कुरु ते सुद्धा सोपी नाही आहे, ते सुद्धा कठीणच आहे की नाही. म्हणून तर देव म्हणतो अरे नमस्कार करा की, देवाला नमस्कार करा की नाही. असं समजून करू नका की मी फक्त नमस्कार करतो आहे. अरे फक्त वगैरे काही नसतं ते. देवाच्या बाबतीमध्ये कोणती गोष्ट फक्त नसते, प्रत्येक गोष्टीची नोंद होते आणि मग त्यालाच म्हटलं आहे चित्तशुद्धी, आत्मशुद्धी वगैरे वगैरे. आपण नेहमीच विषय बघतो आहे की नाही. पण हे सगळं झाल्यानंतर एक वाक्य फार छान आहे आणि ते आपल्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पण तुम्ही अगदी शिकस्त केली तरीसुद्धा त्याचीच कृपा नसल्यास इकडची काडी तिकडे देखील व्हायला रिकामी नाही. त्याची कृपा न झाल्यास त्याचं दर्शन होणं अशक्य, अगदी अशक्य. पुढे पण लिहिलं आहे. आणि कृपा म्हणजे काय परसातली भाजी होय. आलीच दहाच्या कृपाच पाहिजे, मग आम्ही कृपाच करू. अरे पण ती काही सोपी गोष्ट आहे का कृपा होणं? ती शेवटली गोष्ट आहे. भगवंताच्या कृपेशिवाय काही होत नाही. इकडची काडी तिकडे होत नाही. त्याचं दर्शन होणं अशक्य, हे समजायला बरंच शिकस्त करावी लागते. नाही, शिकस्त म्हणजे बरेच आवर्जून प्रयत्न करावे लागतात. त्यामध्ये खूप माणसाची ती मनोवृत्ती तयार झाल्यानंतर त्याला कळतं की तुम्ही खूप शिकस्त करा, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवा. त्याला साधना म्हणतो आपण की नाही. ती साधना नक्की करायला पाहिजे, भरपूर करायला पाहिजे, कंबर कसून करायला पाहिजे. पण त्याबरोबर तितकंच महत्त्वाचं आहे ही शिकस्त करूनसुद्धा कृपा पाहिजे. म्हणजे ही शिकस्त तुम्ही कृपा प्राप्त करण्यासाठी करा.
हे दोन गोष्टी जोडल्या तर त्याचा अर्थ असा होतो. किंवा दुसरी गोष्ट, शिकस्त त्याला प्रसन्न करण्यासाठी करा. कारण त्याच्या योजनेमध्ये हे तुमची मुक्ती काही नाही आहे. हा विषय आपण इथे एक एक करून बघतो आहोत की नाही. म्हणून तुमच्या पाशी आलेली गोष्ट तर दूर जाऊ शकते. आपण गेल्यावेळी ज्या दोन गोष्टी बघितल्या की नाही, या इथे सांगितलेल्या आहे की जे एक तर आहे जयपूरचे गोविंदजीचे पुजारी आणि दुसरं आहे 1200 संन्याशांची आणि 1300 संन्याशांची गोष्ट आहे की नाही. शिकस्त खूप झाले, खूप प्रयत्न झाले आणि त्यांना सिद्धी मिळणार सगळंच काही आहे की ध्यानामध्ये इथली भरती डोक्यावरून जाई. ते तेज असं विलक्षण होतं की ध्यान करता करता समाधीत जात. आणखी काय राहिलं आहे, भरती डोक्यावरून भावून जाई, जाणीव नसे, पुन्हा ओहोटीला प्रारंभ होईल तरी ध्यानातच. आपलं ध्यान आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसं असतं. भरती ओहोटी सोडून द्या आहे की नाही, कसं काहीच जमत नाही आहे. पण एवढं होतं की भरती आली आणि ओहोटी आली तरी ध्यानच चालू आहे. अजून ना भरतीची जाणीव आहे आल्याची, ना ओहोटी आल्याची, भरती गेल्याची जाणीव आहे. इतकं ध्यान सिद्ध आहेत ते एका प्रकारे की नाही. परंतु इथे म्हणतात की हे जर सिद्ध झालेत, सिद्ध एका प्रकारे झालेच आहेत की नाही, हे जर सिद्ध झालेत तर काय होईल त्याचं आपण गेल्यावेळी वाचलं होता. हा 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 भाग आपण गेल्यावेळी वाचला होता नाही. म्हणून तुम्ही हा जो प्रयत्न आहे आपण इथे, कारण साधनेचे बरेचसे स्तर आहेत, त्या सगळ्या स्तराचा विचार करावा लागतो. गीतेमध्ये सुद्धा साधनेचे खूप स्तर आहेत की नाही. आपण थोड्या वेळेसाठी म्हणून असंख्य स्तर आहेत की असे म्हणून का प्रत्येक मनुष्याचा स्तर वेगळा असतो, त्याची अवस्था वेगळी असते, प्रत्येकासाठी वेगळं असतं. तरी पण आपल्याला त्याचं मर्म समजलं पाहिजे की नाही. कारण आपण सगळ्याच वेळी सगळ्या साधना करू शकत नाही, तर सगळ्यांसाठीच सगळ्या गोष्टी नसतात, शक्य नाही. प्रत्येकाची अवस्था वेगळी असते आणि ते विविध प्रकारे ठरत असते. त्याचा एकच काही मुद्दा नसतो, विविध प्रकारे ठरत असतं. पण त्याची दिशा मात्र एकच पाहिजे की नाही. जसं आपल्याला एव्हरेस्ट शिखरावर जायचं आहे की नाही. आता ते दिसते समोर, समजा सरळ दिसते, ते काय 29,000 वगैरे फुटावर आहे, ते 8,800 काहीतरी मीटरवर आहे. ते किती असो इतक्या उंचावर आहे ते की नाही. आता तुम्हाला तिथे जाऊन पोचायचं आहे, तिथे शिखर गाठायचं आहे, तिरंगा तिथे रोवायचं आहे तुम्हाला, इत्यादी इत्यादी. तुमचं सगळंच तयार आहे. परंतु तुम्ही जाताना तुम्हाला माहिती आहे त्याचे ठरलेले आहे, त्याचं शेड्यूल ठरलेलं आहे, किती मुक्काम करायचे, किती टेंट टाकायचे, तुमच्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा किती आहे, खाण्याचा पुरवठा किती आहे, इत्यादी सगळंच काही आहे, तुमची टीम आहे. परंतु जरी ते सरळ दिसतं तरी तुम्ही सरळ काय जाणार नाही. त्याच्या दोन गोष्टी असतात, एक तर वर जाऊन खाली जावं लागेल, दुसरीकडून तुम्हाला सरळ जातात नाही, बाजूबाजून जावं लागेल नाही. जरी तुम्हाला सरळ दिसलं तर तुम्हाला सरळ नाही, तुम्हाला वळावं लागेल, डावीकडे वळावं लागेल, कधी उजवीकडे वळावं लागेल, कधी वर जावं लागेल, कधी खाली जावं लागेल. जायचं तुम्हाला तिथेच आहे. तुमचा बिंदू ठरलेला आहे आणि तुमची दिशा ठरलेली आहे. पण जातपर्यंत तुम्हाला मात्र तुमची दिशाही बदलावं लागेल वारंवार आणि तुम्हाला तुमचं बिंदूही बदलावं लागेल, जणू काय थोड्या वेळापुरती की नाही. जरी तिथं जायचं आहे तुम्ही इकडे जावं लागेल. याचं कारण काय, कारण तो पथ तसा आहे, तो मार्ग तसा आहे. तो मार्ग काही तुम्हाला काही सरळ नाही, हेलिकॉप्टरमध्ये बसलं आणि तिथे जाऊन उतरलं, तो एक मार्ग वेगळा आहे नाही. इथे तसं नाही आहे, तुम्ही सावकाश धरून धरून चालवतात. म्हणून इथे हे जे आहे, जे काही घडतं साधकाच्या जीवनामध्ये, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे, हे आपल्याला इथे सांगितलं जातं. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे या जन्मामध्ये. थोडं पुढे जाऊन म्हणू की गेल्या अनेक जन्मांमध्ये, गेल्या कित्येक जन्मांमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी गोष्ट तुम्हाला या दिशेने आणत नाही आहे.
कदाचित स्पष्ट नसेल झालेलं तुम्हाला, पण समजू शकाल तुम्ही, आहे की नाही. प्रत्येक गोष्ट जी घडते, जर आपल्याला गेल्या जन्मजन्मांची गोष्ट जर समजत नसेल, लक्षात त्याचा अर्थ येत नसेल, तर या जन्माचं घेऊया आपण. नाही, या जन्मामध्ये जे काही घडलं किंवा घडत आहे किंवा घडणार आहे पुढे, त्यातली अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी आपल्याला आपल्या लक्षाकडे घेऊन जात नाही. ती घेऊन जाते. मग आमचं काय राहिलं आहे? घेऊन जाते तर मग आमचं काय तिथे साधकाचं जीवाचं काय राहिलं आहे? जीवाचं हे राहिलं आहे की तुम्ही ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करा. देवाची इच्छा जी आहे, आणि देवाच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आणि त्यामुळं तुम्ही या ज्या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण काही त्या सगळ्या गोष्टी घेण्याची गरज नाही आहे, कारण ते लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलेल्या पण असतील की नाही. इथे आहे की त्याच्यामध्ये अवरोध काय आहे, त्याला अंतराय म्हणतात, म्हणजे अडथळे काय आहे, प्रॉब्लेम्स काय आहे, सगळे येतील आहे की नाही. पण हे सगळ्यांमधनं देव तुम्हाला घेऊन जातो आहे समोर. किंवा नौका असते की नाही. नौका कशी, तुम्हाला इथून त्या परतीराला जायचं आहे, तुम्हाला परतीर दिसतो आहे, परंतु तुम्ही काय असं काय सरळ जाऊ शकणार नाही परतीराला की नाही. कारण काय, मध्ये पाण्याचा प्रवाह आहे, मध्य प्रवाह आहे की नाही. त्याचा जोर जास्ती असतो. जितकं तुम्ही काठाकडे जाल तितकं त्याचा जोर कमी असतो. जसं तुम्ही जाल तसं पाण्याचा वेग वाढतो. म्हणजे नौका जाणार नाही तिथे, ती अशी तिरपी जाईल, ती त्याच्यावर बाहेल ती. म्हणजे तुम्हाला वाटतं की आपण क्रॉस करतो, म्हणजे क्रॉस करणे आहे तिथेच ती. तुम्ही पोहायला जाल तर तुम्हाला वाटेल की आपण काहीतरी समोर जात, तुम्ही समोर बरं जात नाही आहे, कारण पाणी तुम्हाला समोर जाऊ देत नाही, तिथेच थांबले आहात तुम्ही. मग ते पाणी कापायचं कसं, नौका पाणी कापते कशी, त्याचं एक शास्त्र असतं. त्या नावड्याला ते माहीत असतं. तो हळू ते पाणी कापतो आणि त्या प्रवाहाच्या पलीकडे घेऊन जातो. पण त्या प्रवाहाला त्याला टाळता येत नाही, त्याच्यातूनच त्याला पलीकडे जायचं असतं त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे इथे बरेचसे अडथळे आहेत. ते अडथळे आहेत तुमच्यासाठी, काय ते जग काही बदलणार नाही. साधकासाठी जग काही बदलत नाही, तेच असतं. तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी एकच असतं. फक्त देवाच्या कृपेने ते हळूहळू ते सगळ्या गोष्टी काय होत जातात, आपण ज्याला म्हणूया विरून जातात, किंवा त्या गोष्टी इतक्या तुम्हाला त्रासदायक ठरत नाही. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे सगळं समजण्यासाठी आपल्याला महापुरुषांचे चरित्र वाचले की समजतं. कारण आपल्याला आपलं चरित्र समजत नाही. आपल्या जीवनामध्ये कशा घटना त्याचं आपण नीट निरीक्षण करू शकत नाही, किंवा आपण त्याचं सिंहावलोकन करू शकत नाही, कारण आपण मागे येऊन बघू शकत नाही. त्याचे अर्थ काय ते आपल्याला कळत नाही की नाही. हे सगळं प्रत्येकाच्या जीवनात घडतं नाही. विशेष करून साधकाच्या जीवनात घडतं की आपण इथपर्यंत आलो कसे आहे, आपल्याला आणलं कसं. जराचं आपण आढावा घेतला तर आपल्याला काही समजत नाही. आलो आहे ठीक आहे, खरं तर आलो, तसं ते कसं आलं, ते देवाने आपलं इथपर्यंत आणलं, हे काय आपलं समजत नाही आहे. आपण जे करतो ते देवाच्या कृपेमुळे करतो, तेही आपल्याला काही समजत नाही आहे. आणि समजलंच पाहिजे असं काही आग्रह करण्याची पण गरज नाही आहे. पण समजलं की काय होईल, आपली शरणागती, जो याचा मुख्य उद्देश आहे की नाही, हे कळेल की देवाच्या कृपेशिवाय काही होत नाही. देवाची कृपा म्हणजे ती अशा प्रकारे इथे जे असतं की मग तुमचं मनही प्रॉब्लेम आहे की नाही. मनोदुर्निग्रहम चलम, मन फार हट्टी आहे, फार चंचल आहे, चलम आहे, ते चंचल आहे की नाही. त्यालाही तुम्हाला हे करावं लागेल. किंवा इथे म्हटलं आहे की आसक्ती, संसाराविषयी आसक्ती, कामनी कांचनचा बराच उल्लेख येतो की नाही. पण ह्या बऱ्याच गोष्टी इथे आलेल्या आहेत, आपण ते वाचत नाही इथे की नाही. पण हे सगळ्यांमध्ये एक श्रीरामकृष्णांनी एक छान सांगितलं की बघा, आपल्याला या जगाचं आकर्षण आहे, या जगातल्या सगळ्या गोष्टींचं आकर्षण आहे. कारण हृदयातला परमेश्वर काही दिसत नाही आपल्याला, त्याचं काही आकर्षण नाही आहे. जरी तर हृदयात आहे, आधी आहे, मध्य आहे, अंत आहे, सगळंच काही आहे. शास्त्र सांगते, शास्त्राला सांगू द्या. पण ग्राउंड रियालिटी आहे की आपल्याला मात्र हे जग
सतत ओढतं आहे की नाही, ते काही आपल्याला नाकारता येत नाही की नाही. आपण किती प्रयत्न केला तर जे म्हणतात ते मुंगूस आहे, ते मुंगूस खिडकीमध्ये बसला आहे, त्याला चुपचाप शांतपणे खिडकीमध्ये बसायचं आहे. पण एखाद्या वात्रटपुराने त्याच्या शेपटीला वीट बांधलेली आहे, ती काय करते, बसायचा प्रयत्न करते, वीट त्याला खाली ओढते की नाही. तसं आपल्याला शांतपणे देवाचं स्मरण चिंतन करायचं आहे की नाही, देवालाच घेऊन राहायचं आहे. पण हे संसाराची ओढ जी आहे, वीट बांधलेली आहे आपल्या शेपटीला, ती काय मात्र आपल्याला शांतपणे बसू देत नाही की नाही. सतत आपल्याला ताण असतो की नाही. ताण म्हणजे हा आपला आणि इकडला ताण तिकडला ताण, संसार तिकडे ओढतो, देव इकडे ओढतो की नाही. जसं ते रस्सिकेच असते ना की नाही, दोन्हीकडे ओढली जाते. त्या दोरीला इकडे जायचं की तिकडे जायचं, कारण इकडे ओढतं, तिकडे ओढतात. हा जो साथ आहे, ताण आहे, हा सतत आपल्या जीवनावर असतो की नाही. असायला नको की नाही. जर आपल्याला नीट कळलं अध्यात्म तर हा ताणमेन काही नसतो. त्यालाच आपण कर्मयोग म्हणतो की नाही. हे कर्मयोगमध्ये काही ताणमेन काही नाही, कारण सगळं ते देवच करतो, तुम्हाला कशाला ताण आहे नाही. उदाहरणार्थ लहान मुलांना काही ताण नसतो, अगदी छोटी मुलं असतात ना, त्यांना काही ताण नसतो. त्यांच्यावर जे मोठे असतात त्यांना ताण असतो, कारण छोट्यांना माहीत असतं आपलं काही करायचं काही नाही, जे आहे ते मोठ्यांचं आहे ते करत बसतील. आणि आणखी अगदी छोटं असलं त्याला अर्भक म्हणतात, अगदी छोटं ते तर काहीच करायचं नसतं, त्याची काळजी घ्यायचं काम मोठ्यांचं असतं. ते चुपचाप असतं, त्याला काय पाहिजे नको ते सगळं मोठ्याने बघायचं असतं. त्यामुळे त्याला काही ताण नसतो, तो मस्त हसू शकतो, हातपाय हलवू शकतो, उड्या मारू शकतो. याचा अर्थ काय, तो पूर्णपणे डिपेंडंट आहे की नाही, 100%. त्याला माहीत आहे की मला काहीच माहीत नाही, त्याला समजतं आहे की मला काही समजत नाही. अर्थात हे लौकिक अर्थाने घ्यायचं नसते, आध्यात्मिक अर्थाने घ्यायचं. तसं मन आहे त्याचं, त्या अर्थाने घ्यायचं आहे ते, त्याचं तसं मन आहे की नाही. नुसतं होऊन नाही चालत, त्यासाठी आपल्याला लहान मूल व्हावं लागेल की नाही. लहान मूलचा मनोभाव समजून घ्यावा लागेल. त्याला खरोखरच वाटतं की मला काही समजत नाही, मला काही सगळं ते आईचा विभाग आहे, ते आई करत असते. मला इतकंच काय, भूक लागली तर मला भूक लागली नाही, ते आईला समजते मला भूक लागली, तिला मला बोलवून गेल त्यावेळी. तो खेळामध्ये मग्न असतो, प्रत्येक बाबतीमध्ये तसं असतं नाही. त्याची ते सांगतात आहे की एक उदाहरण दिलं आहे लोहचुंबकाचं. म्हणजे लोहचुंबक आहे, त्याचा दगड असतो, त्याच्यामध्ये लोहचुंबकाचे गुण असतात. मग आपण त्याचा काढून त्याला ते पट्टी वगैरे करतो लोखंडाची, पण ॲक्च्युली मूळ तो लोहचुंबक दगड असतो. आणि दुसरा दगड अगदी लहान असेल, म्हणजे एक हे दगड सोडून देऊ, एक मोठा लोहचुंबक आहे आणि एक लहान लोहचुंबक आहे की नाही. आता लहान चुंबकामध्ये आकर्षण आहे आणि मोठ्यामध्ये आकर्षण आहे, कारण त्याचा तो गुण आहे ना, चुंबकत्वाचा गुण आहे, तो मॅग्नेट म्हणतो. मॅग्नेट शब्दाचा अर्थ तोच आहे की नाही. त्याच्यामध्ये ते चुंबकत्व आहे, मॅग्नेट म्हणजे चुंबकत्व आहे. लोहचुंबक म्हणजे काय, तो मॅग्नेट लोहाला म्हणजे लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो, ओढतो. सगळं तुम्हाला माहीत आहे ते की नाही. तर हे बरोबर आहे की हाही ओढतो आणि तोही ओढतो, मोठाही ओढतो आणि छोटाही ओढतो. पण आपल्या दृष्टीने कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणतात की एखादा जर लोहचुंबकाचा दगड खूप मोठा असेल नाही, आणि दुसरा एखादा लोहचुंबकाचा दगड लहान असेल, तर लोखंडाला कोण आकर्षून गेले, कॉमन सेन्स की नाही. ज्याची शक्ती जास्ती तो तिकडे आकर्षण. जसं आपण म्हटलं रस्सी खेच असते, आता रस्सी खेचमध्ये कोण जिंकतो, जिकडली बाजू जास्ती मजबूत असेल तिकडलं जिंकतो की नाही. तो तिकडे घेऊन जातो, आपण हा जिंकली, इकडली पार्टी जिंकली. कारण काय, यांचा जोर जास्ती आहे, इकडले जोर लावतात, तिकडले जोर लागतो मात्र की नाही. असं नाही की तुमच्यासाठी काहीतरी वेगळं जग निर्माण होईल आहे की नाही. समजून घे, सोपी आहे की तुमच्यासाठी जग एकच राहिलं आहे. साधकासाठी तेच जग असतं आणि जे साधक नाही त्यांच्यासाठी तेच जग असतं की नाही. फरक कुठे असतो की हा प्रयत्न करतो की मोठ्या चुंबकाकडे जाण्याचा. इथे वाचू आपण, ईश्वर म्हणजे मोठा लोहचुंबकाचा दगड, त्याच्यापुढे कामनी वगैरे जे आहे इतर, म्हणजे क्षुद्र लहानसा चुंबकाचा दगड. काय बिशात तरी काय, छान शब्द योजना आहे.
आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो या सगळ्या गोष्टींतून निघायचं कसं की नाही. आता दररोजचा प्रॉब्लेम आहे, यातून बाहेर कसं मनाचा प्रश्न आहे. आता मनाला तुम्ही काय करणार आहे की नाही. मनाला ते संस्कार आहेत, ते संस्कारापुढे आपले हात टेकतात, काहीच करता येत नाही आहे. मग आपण म्हणतो की काय जाऊ दे, काही आपल्या कामाचं नाही आहे किंवा आपल्यासाठी नाही आहे. असं नाही आहे ते. श्रीरामकृष्ण ते असं तर म्हणून असं नाही म्हणून अध्यात्माची माघार कधी घेत नसते की कुठेच नाही. उपनिषद तुम्हाला खूप छान कळतं. आता गीताही आहे म्हणून आपल्यासमोर, पण उपनिषदामध्ये ह्या गोष्टी खूप छान कळतात. ते तर अगदी टोकाचा उपयोग सांगतात आहे की नाही. त्याच्यात एक छान आहे एफर्टलेसनेस. तुम्हाला खूप आनंद होईल आहे. एफर्टलेसनेस म्हणजे काय अशी एक स्थिती आहे की तुम्ही मदत हेच करू नका, एफर्ट करायचीच गरज नाही तुम्हाला. याचा अर्थ तुम्हाला प्रयत्न करण्याचीच गरज नाही आहे, काहीच करू नका. आज आपल्याला ही गोष्ट समजणंसुद्धा कठीण आहे. वेदांत सांगतो ते आहे की नाही. अकरणीयम वा अकरणीयम असं म्हटलं आहे उपनिषद, बृहदारण्यकोपनिषद आहे की नाही. म्हणजे मी केलं असतं तर बरं झालं असतं, माझ्याकडून घडलं नाही किंवा असं जे घडायला नको पाहिजे होतं ते घडलं, अशा प्रकारचे विषय त्याच्या मनात येतच नाही आहे. गीतेमध्ये फार छान आहे हे पण आहे की नाही. आपण त्याला एक शब्द वापरतो, तो शब्द इथे बरोबर नाही आहे. पश्चात्ताप म्हणतो आहे की नाही. पश्चात म्हणजे नंतर, ताप म्हणजे आपल्याला जो होतो आहे की नाही, आपण दुःखी होतो, खिन्न होतो, उदास होतो, तो एक ताप असतो तो. मग तसं बिसं काही नाही आहे. तो कशाचाच ताप घेत नाही आहे की नाही. केलं नाही केलं काय कशाचंच नाही त्याला माहीत असतं आहे की नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये हा जो वासना त्याग आहे हा संपूर्ण असतो आहे की नाही. मला जमलं किंवा मला जमलं नाही, मी करायला पाहिजे होतं ते केलं नाही, करायला नाही पाहिजे होतं ते केलं, नथिंग डुईंग आहे की नाही. त्याला कशाचंच नाही आहे की नाही. दुसऱ्या संदर्भामध्ये गीतेमध्ये आहे ते की हत्वापि सैमान लोकाम नायम हंती नान्यते नाही. दुसरा 18वा अध्याय. संदर्भ थोडा वेगळा आहे पण गोष्ट एकच आहे ती की नाही. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य निलिप्यते हत्वापि इमान लोकान नायम हंती नान्यते. इमान लोकान हत्वा, एक मोठा बॉम्ब टाकला जगावर आहे की नाही, आणि सगळं जग जरी नष्ट झालं, कारण भाषा तशीच आहे की नाही. आपण आपली भाषा वापरत नाही, गीतेचीच भाषा वापरतो आहे. इमान लोकान म्हणजे पृथ्वी लोक, त्याला इमान लोकान म्हणतात आहे की नाही. इमान हे सर्वनाम आहे की नाही. लोकान म्हणजे पृथ्वी लोक आहे की नाही. ही पृथ्वी काय आहे आपल्याला माहिती आहे, एक गोळा आहे मोठा, अंतराळात फिरतो येतो आहे की नाही. आपल्यासाठी तोच महत्त्वाचा आहे. आता आपल्यासाठी भारत महत्त्वाचा आहे, औरंगाबाद महत्त्वाचा आहे किंवा बीड बायपास. परंतु शास्त्र काय म्हणतं, गीताशास्त्र काय म्हणते, इमान लोकान हत्वा म्हणजे नष्ट, विनाश झाला की नाही. फार मोठं स्टेटमेंट आहे की नाही. आपल्याला एवढंसं काही तर झालं तरी आपण हाय करतो. ते म्हणतात अरे हाय कशाला, इमान लोकान सगळं जरी नष्ट झालं मग काय. नायम हंती, तो आत्मज्ञानी. अयम न हंती, त्याला माहिती आहे काहीच नष्ट झालं नाही. समजतं आहे आपल्याला, त्याचा भाव समजतो आहे नाही समजत आहे की नाही, पण ते आहे की नाही. न हन्यते म्हणजे यांनीच केलं आहे. अमेरिकेने टाकला बॉम्ब हिरोशिमा नागासाकीवर की नाही. दोन्ही मोठी शहरं उद्ध्वस्त झाली. त्याचे पडसाद अजूनही आहे. तर किती वर्ष होऊन गेले, बरेच वर्ष होऊन गेले, 45 म्हणजे आता बरेच वर्ष झाले, तरी पण अजूनही त्याचे पडसाद आहे बघा, त्या अनुभव होते. आता अमेरिका असं म्हणते की नाय म्हणती मी काही केलं नाही आणि काही झालं नाही, न हन्यते काही झालं नाही असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार आहे की नाही. कारण काय ते केलेलं आहे, अहंकृत भाव आहे. यस्य न अहंकृत भाव, मी केलेला आहे हा भाव आहे. यस्य ना अहंकृतो भाव. पण जर नसेल तर नाही, यस्य ना अहंकृतो भाव बुद्धिर्यस्य निलिप्यते. आणि त्याच्या बुद्धीमध्ये हे येतच नाही की माझ्याकडून घडलेलं आहे म्हणजे करता. म्हणजे आपण गेल्या वेळी बघितलं काय की मी करता नाही. हा जर भाव असेल मग इथे अध्यात्म येतो, मग इथेच एफर्टलेसनेस येतो नाही. अर्थात तुम्ही साधना म्हणून पण वापरू शकता. साधनेच्या कोणत्याही
अवस्थेमध्ये स्टेजमध्ये तुम्ही वापरू शकता, आहे की नाही. एफर्टलेसनेस त्यालाच म्हणतात काय, ते ध्यानाचा खूप वरचा भाग आहे. तुम्ही ध्यान करता आणि करत पण नाही आहे. म्हटलं तर ध्यान करता आणि म्हटलं तर ध्यान करत नाही. याचा अर्थ काय, ध्यानामध्ये तुम्ही काय करता, प्रयत्न करता मनाला स्थिर करण्याचा, म्हणजे तो एफर्ट आहे, म्हणजे तो प्रयत्न आहे की नाही. आणि प्रयत्न करण्यामध्येच काय आहे, तिथे अडचण आहे नाही. कारण तुम्ही जो काही प्रयत्न करता त्या प्रयत्नामध्ये तुम्ही असता, तुम्ही स्वतः असता. तुम्ही स्वतः असल्याशिवाय कोणताही प्रयत्न होत नाही. मी प्रयत्न करणाऱ्यामध्ये मी असतोच. कोणती गोष्ट, फक्त हेच नाही, ध्यानच नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जिथे तुम्ही नसतात. तिथे तुम्ही नाही आहे, त्याला एफर्टलेस म्हणतात की नाही. तुम्ही नाही आहे म्हणजे तुमचे प्रयत्न नाही आहे, मग कोणाचे प्रयत्न आहे, होतं तर घटना, मग ते जे काय घडतं देव घडतो. मग तिथे देव डायरेक्टली तिथे इंटरफेअर करू शकतो किंवा ते करू शकतो. करू का शकत नाही देव, कारण तिथे आपण मध्ये येतो, की नाही. देवाला काहीतरी करायचं आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही ते काय मध्ये येता, करू देत नाही आहे की नाही. एक अशीच ती थोडीशी विनोद आहे की दोघं भक्त असतात. एक जण अल्लाचा भक्त असतो, एक जण हनुमंताचा भक्त असतो, पण असतात मित्र ते चांगले की नाही. दोघे जिगर दोस्त असतात, पण दोघांचा नेहमी वाद होत असतो. तो म्हणतो माझा अल्ला मोठा आहे आणि हा म्हणतो माझा हनुमान मोठा आहे, माझा हनुमान काही करू शकतो. तो म्हणतो माझा अल्लाही काही करू शकतो. दोघांची नेहमी वादावादी असते. दोघं शेवटी एका दिवशी येतात आणि दोघे वैतागतात, कंटाळतात, चांगली जुमते त्यांची. म्हणे आज आपण काय सिद्धच करूया, तुझा हनुमान मोठा आहे, बजरंगबली मोठे आहे की माझा अल्ला मोठा आहे. आता ते सिद्ध करायचं कसं की नाही. मग ते ठरवतात की आपण चौथ्यामधल्या उडी मारायची. ज्याचा जो असेल तो वाचवेल, जो वाचवेल तो मोठा. अगदी सिम्पल इक्वेशन आहे. ती म्हणतात की मग दोघे जातात. दोघे इरेला पेटले की माणूस काही करतो, वेड्यासारखा वागतो. दोघे जातात. आता कोणी आधी उडी मारायची, तो म्हणतो तू मार. तर ठीक आहे मी मारतो. तो बजरंगबली की जय म्हणतो आणि असे वरतून उडी मारतो, आहे की नाही. आणि मारतो खाली. त्याला लागत बघत काय नाही, तो झटकतो, धुळबी बसते, एकदम थंड उभा राहतो पुन्हा. अरे आली मुश्किल. यांनी बजरंगबली की जय म्हटलं आणि हात अगदी ठणठणी, त्याला काहीच झालं नाही. याचा अर्थ बजरंगबली की जयनी याला वाचवलं आहे, याला काय मरू दिलं नाही, याच्या हाडबाड तुटू दिलं नाही. आता याची पाळी येते, आता याला बळी मारावंच लागतं की नाही. आपण आता करायचं काय, त्याला माहिती आहे कठीण आहे, जीवावरची आहे गोष्ट आहे. एवढं उंचवून उडी मारणं म्हणजे काही होऊ शकतं, जीव जाऊ शकतो, हातपाय तुटू शकतात, काही होऊ शकतं. पण करायचं काय, त्याला उडी मारायची काही दुसरा उपायच नसतो, पर्यायच उपलब्ध राहत नाही, की नाही. पण करायचं काय, त्याची हिंमत तर होत नाही आहे, पण करण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही आहे. मग तो काय करतो, तो अल्लाहू अकबर जोराने की नाही. पण ते काय त्याला खात्री नसते. अल्लाहू अकबर म्हटलं आहे, पण म्हटल्यानंतर खरंच याला तर दिसतं आहे. आता डेमॉन्स्ट्रेशन झालं आहे की हा वाचला, कोण हिंदू वाचला, काय करायचं. तो अल्लाहू अकबर म्हणतो, पण हळूच त्याला ऐकू जाणार बजरंगबली की कारण ते प्रूव्ह झालेलं आहे की नाही. बजरंगबली की जे म्हटलं प्रूव्ह सिद्ध झालेलं आहे की सिद्ध झाल्यानंतर वाचलेलं आहे की नाही. अल्लाहू अकबर म्हटलं सिद्ध झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, थोडे रिस्क घेत नाही, कमी घेता येते. रिस्क नको घ्यायला, म्हणजे अधिकस्य अधिकम फलम, आहे की नाही. कमीत कमी अल्लाने वाचवलं नाही तर बजरंगबली तर वाचवेलच, कंदी त्याला वाचवलं आहे की नाही. पण मोठ्याने म्हणू शकत नाही. मोठ्याने म्हटलं तर इज्जत जाईल आपली, आहे की नाही. सिद्ध होईल की बजरंगबली श्रेष्ठ म्हणून. तो हळूच म्हणतो बजरंगबली की जय, मोठ्याने अल्लाहू अकबर म्हणतो, जातो आणि त्याला खूप लागतं. खाली पडल्यानंतर लागतं, मरत नाही तो, आहे की नाही. पण थोडंसं बरंच त्याला लागतं, हातपाय थोडेसे क्रॅक वगैरे होतात आणि बराच तो दुःखी होतो म्हणजे ते दुःख तर असतंच. पण हिंदूसमोर माझा अपमान झाला, आहे की नाही. त्याचा बजरंगबलीने त्याला हे काही होऊ दिलं नाही. मला मात्र माझी मात्र फजिती झाली, मला बरंच काही लागलं वगैरे. संध्याकाळी तो देवाची प्रार्थना करतो,
काय तू देवा अल्ला, माझ्या देवा त्या हनुमानसमोर माझी इज्जत गेली, ते हिंदूसमोर माझी इज्जत गेली, त्याच्या देवानी बजरंगी बलीने त्याला वाचवलं आणि तू माझ्या मदतीला नाही आला वगैरे त्यांनी बरीच तक्रार केली देवासमोर. तर देव म्हणे, तो अल्ला म्हणाला मी काय करू म्हणजे मला तुम्ही वाचवायचं असतं, मला इजा होऊ द्यायची नसती. तो म्हणे मी गेलो तुला काय पकडायला आहे की नाही. मग तितक्यामध्ये बजरंगबली तू म्हटलं, आता बजरंगबली म्हटल्यानंतर तो बजरंगबली पण तिथे आला तुला वाचवायला. मग आम्हाला कळे ना, बजरंगबलीने मला वाटलं की त्या बजरंगबलीला वाटलं की अल्ला वाचवेल, अल्लाला वाटलं की बजरंगबली वाचवेल, आणि दोघांमध्ये तो बॉल खाली पडला आहे की नाही. असतं ना क्रिकेटमध्ये असतं ना, याला वाटते तो कॅच गेला आणि त्याला वाटतं तो कॅच गेला आणि चेंडू खाली पडतो, आणि तसंच ते झालं, तू खाली पडला. आम्ही दोघांनी प्रयत्न केला, पण तुझं काय होतं, तुझा विश्वास डळमळीत होता की नाही, तुझा विश्वास डळमळीत होता आणि म्हणून तसं झालं. त्याला म्हणतात एफर्टलेसनेस आहे की नाही. जसं लहान मुलं काही एफर्ट करत नाही, फक्त तो भाव समजून घ्या आहे की नाही. यस्य नाहं कृतो भाव, हे म्हणतात भाव शब्द आलेला आहे की ते भावच नसतो तो, की मला काही एफर्ट करायचं आहे. एफर्ट करायला दुसरे करतात. देव तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे आणि तो सतत करतो आहे. साधना म्हणजे काय असते, आपण इथली वेगळ्या प्रकारची बघतो आहे, फार वरच्या स्तरावरची गोष्ट आहे, इथे सगळी आली आहे ती आहे की नाही. ते आपण तीव्र वैराग्य पण बघितलं की नाही, की त्याच्यामध्ये तीव्र वैराग्य असतं की तो म्हणतो मी करूनच दाखवणार, मी कालवा खोदणारच आणि नदीचं पाणी माझ्या शेतात आणणारच. आता तीव्र वगैरे आलो कुठून की नाही, ही मनाची दृढता आली कुठून की नाही. मग एरवी काय येत नाही, त्या यायलाही पण ते यावी लागते. प्रत्येक गोष्ट केव्हा यायची कशी यायची ते ठरलेली असते, पण आपण ते काही समजू शकत नाही की नाही, आपल्याला ते काही समजू शकत नाही. आणि ते समजणं हा एक साधनेचा एक भाग आहे की नाही. म्हणजे एफर्टलेसनेसचा अर्थ तुम्ही चुपचाप हातावर हात देऊन बसा असा होत नाही, होऊ नये, शक्य नाही. तो काय आपलं वेडेपण आहे. आपल्याला संबंधामध्ये आपल्या धारणशक्ती कमी आहे याचा अर्थ असा होतो, तसा त्याचा अर्थ होतच नाही आहे. याचा अर्थ इथे जो दाखवत आहे की आम्ही असे बद्ध कामरे झालो आहोत. आपण गेल्या वेळी बघितलं होतं जीवाचा अहंकार मी, पण हीच माया. अहंकाराने सर्व काही झाकून टाकलेलं आहे की नाही. अहंकार म्हणजे काय, तो मी एफर्ट करणार आहे, माझा एफर्ट केला तर होईल, साधन नाही केलं तर होणार नाही, याला म्हणतात एफर्ट की नाही. मी केल्याने होईल, नाही केल्याने होणार नाही आहे की नाही. इथे काय देवाने केल्याने होईल, नाही तर काही होणार नाही. एकच गोष्ट आहे, अंततः एकच गोष्ट आहे. कारण हा मी नावाची गोष्टच नाही आहे. ज्याला आपण मी म्हणतो ती मी नावाची गोष्टच नाही आहे. अहंकृत भावच नाही आहे तिथे. ना भावो विद्यते स्वतः की नाही, दुसरा अध्याय गीतेचा की नाही. अभाव, स्वतःचा अभाव कधी नसतोच. जी गोष्ट आहे ती नेहमीच असते, त्याचा अभाव कधीच नसतो की नाही. आणि जी गोष्ट नसते ती कधीच नसते, ती नेहमीच नसते. तुम्हाला ती आहे वाटते ती कधीच नसते. तुम्हाला आज स्पष्टपणे वाटते की ती गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये थोडासुद्धा संशय नाही आहे, पण ती नाही आहे की नाही. ना भावो विद्यते सता उभयोरूपी दृष्टवंतः. याचा निर्णय तुम्ही आणि आम्ही नाही करू शकणार, कारण तुमच्या आमच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे, धारणेतली गोष्ट नाही आहे. मग धारणेतली गोष्ट नाही म्हणजे नाहीच आहे की नाही. दृष्टवंत अनयो तत्वदर्शी बी, ह्या दोन्ही गोष्टी तत्वदर्शीने बघितल्या म्हणजे अनुभूती आहे ती. अनयो तत्वदर्शी बी, दर्शी बी म्हणजे त्यांनी बघितली आहे. तत्व म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व आहे की नाही. हे असं असतं, जी नसते ती नसतेच, कधीच नसते, आणि असते ती नेहमीच असते, कधीच नसते असं नसतं. हे कसं काय तुम्ही म्हणता, म्हणजे असंच आहे ते की नाही. आपल्याला माहिती आहे कोणती गोष्ट नसते म्हणजे कधीच नसते. ती तुम्हाला जरी भास दिसली कधी नसते. जसं उदाहरणं तर शेकडो आहेत की नाही. जसं दोरीमध्ये साप आहे, आपल्याला साप दिसला की नाही, तो कधी नसतोच तिथे. नसतो म्हणजे आताही नाही आहे, मध्येही नाही, नंतर नाही, आधी आदम मध्ये कुठेच नाही, केव्हाच नाही आहे. तो त्रिकाळी नाही आहे. नाही आहे म्हणजे नाहीच आहे, कारण त्याचं अस्तित्वच नाही आहे. आणि दोरीचं असतं सतीच असतं, ती कधी नसते असं नसतंच. लाट आहे समुद्रावरची, ती नेहमीच असते, पण लाट म्हणून नसते, समुद्र म्हणून नसते. तुम्हाला लाट दिसते
तर तो लाट नावाची गोष्ट कधी नसतेच. आताही नाही, मध्येही नाही, उद्याही नाही, परवाही नाही, तिन्ही काही नसते. आणि समुद्र मात्र कधी नसतो असा नसतोच. हे कोणाला समजतं? उभयोर दृष्टांत. याचा निर्णय कोण घेणार? अंत म्हणजे निर्णय. म्हणून वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे वेदाचा निर्णय. वेदांनी काय निर्णय घेतला आहे? वेदांनी निर्णय घेतला आहे की एक, वन अँड वन ओनली, एकम एव अद्वितीयम, एकच आणि एकच, दोन नाही. हा निर्णय आहे वेदांताचा, आहे की नाही? मग एक काय आहे? ते ब्रह्मच आहे. सत्य आहे तेच सत्य आहे. बाकीचं काय आहे? मिथ्या म्हणजे आभास आहे. खोटं म्हणजे खोटं नाही आहे, आभास आहे की नाही? व्युत्पत्तीच्या दृष्टीने व्यवहारामध्ये, आहे की नाही, कोणत्याही दृष्टीने बघितलं मिथ्या शब्दाचा अर्थ खोटा होत नाही. कुठे व्युत्पत्तीसुद्धा तशी नाही आहे. मिथ्या म्हणजे दिसतं पण नाही आहे ते. वाळवंटामध्ये तुम्हाला पाण्याचा आभास होतो, किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा रस्ते तुम्हाला ओले दिसतात, ओले नसतात ते. रिफ्लेक्ट पाण्याचा आभास असतो तो. खरं तसं नसतं, आहे की नाही? मग आभास म्हणजे काही सत्य नव्हे. आभास कोणत्या तरी सबस्ट्रॅटमला, त्याला अधिष्ठान म्हणतात, त्याच्यावर असताना तो आभास आहे. आभास असू द्या, तुमचं काय बिघडलं आहे की नाही? आभास असला की आपलं काही बिघडत नाही असतं. आपण बघतो की सगळ्या गोष्टी आभासामध्ये. चंद्र आपल्याला दिसतो, आहे की नाही? तो धावताना दिसतो, धावत नाही तो, ढगं धावत असतात. आपल्याला वाटतं चंद्र धावतो आहे, आभास आहे. तरी काय बिघडलं आहे तुम्हाला? एकच चंद्र द्वितीय अवभास, ते शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसूत्रामध्ये. चंद्र एकच आहे, तुम्हाला दोन दिसतात. आता दोन नाही आहेत, ते तुम्ही डोळ्यात बोट घातलं असं बैल दोन दिसेल तुम्हाला. म्हणून ते दोन झालेत काय? दोन नाही, एकच आहे की नाही? असे भास खूपदा दिसतात. आपलं वाटतं परिचयाचा हो 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 म्हणतो आपण, मागे येऊन बघतो, अरे हा तर माणूस नाही आहे, असं वाटतं आपल्याला आपला ओळखीचा माणूस आहे. तसा नसतो, तो दुसराच कोणतरी असतो. असे पदोपदी भास होत असतात की नाही? परंतु ते भास असतात हे कळलं माणसाला काय, आणि सगळंच भास असतं मग, आहे की नाही? जे काय आहे ते सगळंच भास आहे. आता काही भास असतात आणि काही नसतात, इथपर्यंत आपली धाव जाते. पण साधनेच्या जोरावर आपलं समजतं की एक धारणा, म्हणून ते लीला प्रसंगामध्ये खूप छान आहे. ही धारणा जर कोणामध्ये येऊ शकते की तरी ती फार मोठी गोष्ट आहे की नाही? मग की ज्याला कळतं की इथून तिथून असत नावाची गोष्टच नाही आहे की नाही? असत नावाची गोष्टच नसते. असत म्हणजे काय? सत नाही आहे म्हणून असत आहे ते. असत त्याचं जसं अंधार म्हणतो आपण, अंधाराला अस्तित्व नसतं की नाही? अंधार नावाची गोष्ट नसते, तिथे प्रकाश नाही म्हणून त्याला आपण अंधार म्हणतो. रात्र म्हणजे काय आहे? रात्र म्हणजे सूर्य मावळला म्हणून आपण त्याला रात्र म्हणतो. सूर्य असल्यानंतर पण रात्र म्हणत नाही की नाही? कारण काय? अभाव, त्याला भाव म्हणतो. अभाव, गोष्ट अभाव आहे, त्याला भावात्मक करतो आहे की नाही? आपला व्यवहार आहे, तो व्यवहाराच्या दृष्टीने म्हणतो. पण व्यवहार आहे म्हणून काही ती गोष्ट खरी होत नाही आहे की नाही? व्यवहार हा व्यवहार असतो. व्यवहारामध्ये तुम्ही पुष्कळ गोष्टी व्यवहारामध्ये करू शकता, आहे की नाही? ज्या गोष्टी नाही, जसं आपण काय जादूचे खेळ बघतो की नाही, आपल्याला माहिती आहे इथून तिथं खोटं आहे सगळं, आहे की नाही? किंवा आपण रंगमंचावर नाटक बघतो, आपल्याला माहिती इथून तिथून सगळं खोटं आहे. रामायण बघतो आहे, तिथे कुठे काहीच नाही. 3 गोष्टीला स्थलं कालं पाहतं, ते स्थलही नाही. रामायण होऊन गेलं बरेच वर्ष झाले. तुम्ही आज बघता रामायण, ते आज कसं काय बघणार इतक्या वर्ष जुनं? काळ म्हणजे थळही नाही आहे आणि काळही नाही आणि पात्र नाही आहे, तिथे काहीच नाही आहे. तिन्ही गोष्टी काय आहेत? न जुळणारे आहेत, न मॅच होणारे आहेत. तरी तुम्ही बघता की तुम्ही बघता, तिकीट काढता, वेळ काढता, आनंद घेता, मजा करता, घरी जाता, पॉपकॉर्न खाता तिथे बसून, म्हणजे की नाही? हसता, खेदळता, रडता. म्हणजे काय आहे? सगळं भास. जादूचे खेळ बघतो, सगळं इथून तिथपर्यंत खोटं, हात त्याला खेचते. पण तुम्ही व्यवहारात वापरता की त्याने काही बिघडत नाही आहे. मग तुम्ही व्यवहारात वापरलं म्हणजे खरंच असलं पाहिजे असं काही नियम नाही आहे की नाही? ही याला निष्ठा म्हणतात, याला ज्ञाननिष्ठा म्हणतात. ही निष्ठा आपण वापरतो तरी ते असलंच पाहिजे असं काही नाही आहे की नाही? असं कुठं असतं? व्यवहारात पुष्कळ गोष्टी करतो आपण की नाही? जसं आता वाढदिवस करतो, त्याला काय वाढदिवसाच्या शब्दाचा अर्थ काय, त्याला अर्थ काय त्या गोष्टीला आपल्याला काही सांगता येणार नाही, आहे की नाही? पण करतो, करा. त्याने काय थोडं काहीतरी आनंद करायला काहीतरी आपल्याला पाहिजे असतात, कारणं पाहिजे. आता गणपती 10 दिवस आहेत, आहे की नाही? सगळे लोक आनंद करतात. आता हिंदू लोक करतात, पण आता हिंदू नाही ते पण करतात. मुंबईला अहिंदू लोक पण गणपती बसवतात की नाही? आजकाल सगळे गणपती बसवायला लागले. गणपती मध्य प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. गुजरातमध्ये कधी नव्हतं, गुजरातमध्ये आहे, कर्नाटक, आंध्रमध्ये आहे. करा की, त्यात काय बिघडलं आहे? व्यवहार आहे तो, आनंद करा. आनंदाची साधनं आहे, आपण ते काढतो करतो
त्यात काय अर्थ नाही आहे. पण व्यवहार झाला म्हणजे तसंच झालं, भाव झाला असं नाही आहे. हे नाही, फक्त मी उदाहरण आहे. पण इथे आपल्याला म्हटलं आहे की हे संसार बंधनं जे आहे म्हणजे मोह, याला संसार बंधन म्हणजे मोह ज्याला म्हणतात. बंधन म्हणजे तुम्हाला कोणी दोरीने बांधून ठेवलं नाही आहे, तुम्हाला मोहाने बांधून ठेवलं आहे नाही. हा मोह, ते बंधन तुम्हाला तोडता येत नाही की नाही. ते माणसाच्या शक्तीच्या बाहेर आहे नाही. तुम्हीच तसे बंधन कशी तोडणार की नाही. मग तुम्हाला ती स्थिती पाहिजे, त्या स्थितीपर्यंत बोललं ते तुमचं बंधन तुटेल. ब्राह्मी स्थिती म्हटलं की त्याला आपण श्लोक नेहमी बघतो की त्याचा 72वा श्लोक दुसरा अध्यायाला फारच सुंदर श्लोक आहे तो. आणि असंही म्हणता येऊ शकतं, असं म्हणतात की गीता हे दुसऱ्या अध्यायातच संपते. कारण सगळं सांगून झालेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचं सार सांगून झालं आहे. 18व्या अध्यायामध्ये सार आहे, ते सगळ्या 17व्या अध्यायाचं सार ते कलश अध्याय आहे तो. पण आत्मज्ञान आणि ब्रह्मविद्यायाम योगशास्त्र ते गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगून झालेलं आहे. दोन्ही गोष्टी आहेत, ब्रह्मज्ञानही आहे, ब्रह्मविद्याही आहे आणि योगशास्त्री पण आहे. दुसऱ्या अध्यायात सगळेच योग सांगून झाले, भक्ती आहे, कर्म आहे, सगळं ज्ञान तर आहेतच त्याच्यामध्ये. आणि त्याचा शेवटला श्लोक त्याच्या सगळंच आहे. त्याच्यात ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हटलेलं आहे. शेवटला शब्द असा आहे, त्याला ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हणजे ब्रह्मामध्ये तो विलीन होऊन जातो, म्हणजे काही शिल्लक राहत नाही की नाही. मग एवढी मोठी गोष्ट आहे, मग तेवढी मोठी गोष्ट घडते कशी घडते, ती ब्राह्मी स्थितीने घडते की नाही. तुम्हाला ब्राह्मी स्थिती प्राप्त होते की नाही. म्हणजे ब्रह्मभावस्य स्थिती, तुमचा सगळा भाव हा ब्रह्मभाव म्हणजे एकत्व. तुम्हाला दोन नाही, तिथे दुजे नाही की नाही. अगा जे झालेची नाही त्याशी वार्ता पुसची. काही जे झालंच नाही त्याची कशाला तुम्ही गप्पा विचारता कशाला. हे कान ते का, तर झाल्यानंतर तुम्ही विचारा. अगा जे झाले आत्मराम समर्थांचा, अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसची. झालंच नाही, घडलंच नाही, ते तुम्ही असं का तसं कशाला विचारता. वयम तू सृष्टीचिंतका, वयम तू ब्रह्मचिंतका, न तू सृष्टीचिंतका. आम्ही ब्रह्मचिंतक आहोत, ब्रह्माचं चिंतन करणार आहोत, सृष्टीचिंतन करणार नाही आहे. सृष्टी आहे पण ते आम्ही सृष्टीचं चिंतन नाही, आम्ही ब्रह्मचिंतन. म्हणजे सृष्टीचं चिंतन तुम्ही त्याला म्हणता, आम्ही त्याला ब्रह्मचिंतन म्हणतो, त्याला ब्राह्मी स्थिती म्हणणे. याने होतं काय, सगळ्यात मोठा फरक काय पडतो की नाही, न विमुह्यती. हा सगळ्यात मोठा फरक आहे. म्हणजे एकच आहे, मोहात आहा की मोहात नाही आहे. नैनाम प्राप्य विमुह्यती, एनाम प्राप्य न विमुह्यती. एना म्हणजे ब्राह्मी स्थिती, त्याला एनाम म्हटलेलं आहे. ही मिळाल्यानंतर तुम्हाला मोहच होत नाही. हे असं आहे की तसं आहे काय नाही, हे अगदी क्रिस्टल क्लिअर दिसतं. मला स्पष्टपणे दिसतं की हे आहे काय आणि ते काय आहे की नाही. तुम्ही जरी पाणी बघत असले तर तुम्हाला स्पष्ट दिसले पाणी नाही आहे, वाळू आहे, हे डेझर्ट आहे, वाळवंट आहे. तुम्हाला पाणी दिसतं, पाण्याचे तरंग दिसतात, झाडे उलटे दिसतात. स्वामींच्या ज्ञानयोगामध्ये आहे ते. मी जायचो आणि मला सगळं दिसायचं, झाडांच्या प्रतिमा दिसायच्या उलट्या, तसं पाण्यामध्ये दिसतात, पाण्याचे तरंग दिसतात. आणि मी म्हणतो काय, लोक म्हणतात इथं वाळवंट आहे, इथे इतकं पाणी दिसतं. आणि जेव्हा खरोखर स्वामीजींना तहान लागली एक दिवस आणि ते पाणी प्यायला जायला लागले, ते जितकं समोर जातं तितकं ते वाळवंट समोर जातं. म्हणतात अस्मादिकांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ते स्वामींचे शब्द आहेत. अरे मी लहानपणापासून जे वाचतो आहे, शिकतो आहे की वाळवंट आहे, हे वाळवंटामध्ये काय असतात, मृगमरीचिका असते, मृगजळ असतं. मग त्यांना कळलं. इतके दिवस मला काय होत होता, मोह होत होता. जे वाळवंट आहे ते वाळवंट न बघता आम्ही तिथे सरोवर बघत होतो की नाही. हे काय आहे, हा माझा मोह आहे की नाही. मग स्वामी म्हणतात की मी नंतर पुन्हा चालायला लागलो, मला ते दिसायला लागलं, मला हसू यायला लागलं. असं नाही की ते दिसणं बंद झालं, ते दिसायला लागलं. परंतु त्याबरोबरचे ज्ञान पण आहे की नाही. स्थित्वास्यामंतकालेपी, हे ज्ञान तुम्हाला कधीही जरी मिळालं तुमच्या जीवनकाळामध्ये, नाही मिळतं शेवटी मिळेल की नाही. म्हणून देवाला प्रार्थना करायची असते की नाही. आपला अधिकार, आपली योग्यता, आपली गोष्ट फार कमी आहे की नाही. किती कमी आहे याचा अंदाजच आपल्याला नाही आहे की नाही. काहीच अंदाज नाही किती कमी आहे की नाही. ते केव्हा येईल आहे, तुम्ही चरित्र वाचा, महापुरुषांचं चरित्र, रामकृष्णांचं चरित्र वाचा, मग तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत की नाही.
आपण कुठेच नाही आहे एवढं तुम्हाला कळेल. एवढं कळलं तरी खूप झालं. त्याला म्हटलं आहे स्थित्वास्याम अंतकालेपी. हे असं का म्हटलं आहे की म्हणते तेवढंही पुष्कळ झालं, तुमच्यासाठी तेवढंही पुष्कळ झालं. तुम्ही काही रामकृष्ण नाही आहे. स्वामी म्हणतात ना रामकृष्ण एकच होतात. असे काही रामकृष्ण तर काही दरवर्षी होत नाही 10-20 की नाही. युगायुगाने एखादा रामकृष्ण घडतो आहे की नाही. मग तुमच्यासाठी अंतकालेपी. अरे फक्त एकदा जरी दिलं तर देवात शेवटी मी तुम्हाला दर्शन देईल की नाही. दर्शनाचा जेव्हा प्रश्न येतो म्हणजे एक तर काहीच नाही किंवा एक तर सगळं असं नसतं. कधी खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असं नसतं की नाही. उपाशी नाही राहायचं. तुपाशी नाही मिळालं तर उपाशी राहायची काय गरज आहे की नाही. तुपाशी मला चांगलंच आहे की वाईट काय आहे. पण नसलं तर काय आहे, नुसती पोळी खाता येते. म्हणून इथे आपल्याला या सगळ्या गोष्टींची जे आहे इथे उल्लेख आहे. या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नाही. असं नाही माझ्यासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही, ती माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही. कारण काय या सगळ्या गोष्टीतून 2 गोष्टी घडते की ते विवेक निर्माण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती निर्माण होते की नाही. त्याला अधीनता म्हटलं आहे की नाही. तुलसीदासांनी त्यांना अधीनता म्हटलं म्हणजे दीनता, त्याला दीनता म्हणतात आहे की नाही. मी कोण आहे की नाही, माझं स्थान काय आहे. म्हणजे साधना जगतामध्ये माझं स्थान काय आहे, मी कोण आहे, देवाचा माझा काय संबंध आहे. म्हणून तुम्ही बघा की सगळे असतात ना, करुणाष्टक म्हणा काय, तुकारामाचे अभंग म्हणा काय, आणि सगळे ते विनयपत्रिका, तुळशीदासची विनयपत्रिका फार छान आहे. सगळे एकच म्हणतात. सूरदास काय आहे, प्रभू मोरे अवगुण चित्तन धरो वगैरे. काय हा काय प्रकार आहे. हे काय एफर्टलेस होते, म्हणजे काही प्रयत्न न करणारे होते. यांनी भरपूर प्रयत्न केले ना, अजूनही करतात. ते पूर्ण झाल्यानंतरसुद्धा भक्ती करतात की नाही. करणार का, आणि दुसरं काय करणार. जगावर प्रेम करणं त्यांनी केव्हा सोडून दिलं आहे की नाही. आता त्यांना जगावर पुन्हा प्रेम बसणार कसं त्यांचं. मग करणार काय. ते त्यांच्या देव आदी आहे, आदिमच मध्यमच भूतानाम अंतैवच की नाही. देवापासून सुरुवात आहे, देवाचं आहे तिथे, आणि देवापासून शेवट आहे. दुसरं काहीच नाही त्यांच्या अशामध्ये. पण त्याने सांगतात की नाही अधीनता की नाही. अधीनता म्हणजे दीनता. दीनता म्हणजे आपली व्यावहारिक दीनता नाही आहे ती की नाही. ह्युमिलिटी ती व्यावहारिक ह्युमिलिटी नाही आहे. त्याला कळतं की काय देवाची कृपा सदोदित आहे की नाही. फक्त मला जाणवत नाही आहे की नाही. मला तुम्ही काय करा, भवबंधनी सोडवावे की नाही. भवबंधन म्हणजे मोहापासून मुक्त करा. तुकाराम महाराज म्हणतात भवबंधनी सोडवावे. मला तुमच्या पायावर स्थान द्यायला दीनता म्हणतात की नाही. विनवणी आहे ती की नाही. हेची करीत असे विनवणी की नाही. विनवणी म्हणजे काहीतरी कोणाचं गिडगिडणं असं नाही आहे. गिडगिडा यामध्ये हिंदीमध्ये काहीतरी असं नाही आहे. ते अशा प्रकारे त्याला घेताच येत नाही आहे. ती साधना आहे. साधनेचा अंतिम छोर आहे, अंतिम टोक आहे, शेवट आहे तो की नाही. ते लोटांगणी म्हणतात. मी लोटांगणी आलो आहे. ही दीनता आहे, हा विनय आहे. हा काही आकाशातून पडलेला नाही आहे की नाही. तो डेव्हलप झालेला आहे, आतून डेव्हलप झालेला आहे. आणि ते जे आहे ते कसं आहे, तो भाव आहे, तो खरा भाव आहे की नाही. तो भाव तुम्ही त्याच्याजवळ घेत, तुम्हालाही तो भाव निर्माण होतो. म्हणून महापुरुषांचं ते प्रयत्न, त्यांची साधना, त्यांचे चरित्र, त्यांनी सुरुवात कुठून गेली आणि कुठपर्यंत पोहोचले ते, हे साधकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की नाही. कशासाठी, तेच त्याच्यामध्ये विवेक निर्माण होतो की नाही. विवेक निर्माण होणं फार कठीण गोष्ट आहे की नाही. म्हणून त्या शंकराचार्य विवेक चुडामणी म्हटलं आहे. चुडा म्हणजे शरीर चुडा असं म्हणी. इथला म्हणी सगळ्यात महत्त्वाचा आहे ना. अश्वत्थामाला इथं म्हणी होता की नाही. हा सगळ्यात हा शीर्षस्थान आहे. डोकं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तिथे पुन्हा म्हणी, तो अमूल्य म्हणी आहे, त्याचं मूल्य किती असणार. तसं विवेक आहे की नाही. विवेक असेल आणि नसेल यांनी जमीन अस्मानाचा फरक पडतो की नाही. ह्या सगळ्या गोष्टी विवेक निर्माण करण्यामध्ये होतात. हे सगळं आपण जे ऐकतो वगैरे, आणि त्यातून मग वैराग्याचा विचार आहे. वैराग्य म्हणजे काहीतरी निगेटिव्ह गोष्ट, फार अतिशय पॉझिटिव्ह. याच्याची आणखी पॉझिटिव्ह गोष्ट काय होणार की. आणि त्यानंतर मग भक्ती निर्माण होते की नाही. मग प्रेम निर्माण होतं की नाही. आणि प्रेमाशिवाय काहीच होत नाही आहे की नाही. त्याला भक्ती म्हणा, प्रेम म्हणा, स्नेह म्हणा, काही म्हणा, पण ते आपल्याला भाव म्हणा, महाभाव म्हणा. महाभाव खूप दूरची गोष्ट आहे. पण प्रेम म्हणा तुम्ही, प्रेम पण फार दूरची गोष्ट आहे
संबंध अरे प्रेमाच्या गप्पा, प्रेम काय गंमत आहे का प्रेम म्हणजे की नाही. परंतु भक्ती की नाही, नारद भक्तसूत्र म्हणतात भक्ती म्हणजे काय, प्रेमस्वरूपा अमृत स्वरूपाचं. भक्ती प्रेमस्वरूप असते आणि अमृत स्वरूप असते. म्हणजे तुमच्यात भक्ती असली की तुम्हाला आपोआपच मुक्ती मिळते, म्हणून त्याला अमृत स्वरूपाचे म्हटलं आहे की नाही. तुम्हाला मुक्तीसाठी काही करायची गरज नसते की नाही. म्हणून म्हणतात न लगे मुक्ती धनसंपदा. तुकाराम महाराज म्हणतात ना मला मुक्ती नको आहे, कारण मुक्तीची गरज नाही तुम्हाला, कारण तुम्ही आधीचीच मुक्त आहे. भक्तीनंतर मुक्ती काय आहे की नाही, त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती. आता ते सगळे पुन्हा ते आलेच, ते आचार्य भक्तीचे आचार्य वेगळे म्हणतात ज्ञानाचे, आपण त्याच्यात जायची गरज नाही आपल्याला की नाही. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. म्हणजे तिथे कशाचीच काही अडचण नाही आहे, आम्हाला मुक्ती नको आहे आणि काहीच नको आहे, गर्भवासीत काही घाला. पण त्याचा अर्थ काय आहे ते सांगतात की भवबंधनी सोडवावे. तुम्ही गर्भवास म्हणा मोहातून सोडवा की नाही. जर मोहात असेल ती भक्ती नव्हे, मुक्ती नव्हे आणि काहीच नव्हे की नाही. ते नुसते शब्द आहेत मग की नाही. कोणत्या कल्पना तुम्हाला त्याला त्या गोष्टी त्याचप्रमाणे समजून घ्यावं लागेल, कारण त्या सगळ्या पारिभाषिक कल्पना संकल्पना असतात. तिथं तुमचं डोकं चालवून काही फायदा नाही आहे, कारण काय तुम्ही चुकता मग आहे की नाही. पण जेव्हा ते जे म्हणतात त्याचे शब्दांचे अर्थ वेगळे असतात. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात न लगे मुक्ती, त्या शब्दात स्वामीजी म्हणतात मला मुक्ती बिक्ती काही नको आहे की नाही, मी सगळ्या जगाची मुक्ती केली, त्याचे शब्दाचे अर्थ वेगळे. भगवान बुद्ध म्हणतात की जोपर्यंत एक जरी मुक्त नाही आहे तोपर्यंत मी मला मुक्ती नको आहे. यांचे वेगळेच अर्थ आहे त्याचे, त्या संदर्भामध्ये ते अर्थ घ्यायचे असतात. असो, तर हे जे आवरण दूर होते, मायेचे व अहमचे आवरण दूर होताच मुक्ती वा ईश्वर प्राप्ती होते की नाही. ज्ञानलाभ झाल्यास अहंकार जाऊ शकतो, ज्ञानलाभ होताच समाधी लाभते, समाधी लाभली तरच अहम जातो. पण असलं ज्ञान लाभणं फार कठीण गोष्ट होय वगैरे वगैरे की नाही. जर अहम न गेल्यास संसारावरील आसक्ती सुटणार नाही, समाधी लाभणार नाही, तर मग ज्याने समाधी लाभते असा ब्रह्मज्ञानाचा मार्ग स्वीकारणेच सोयीस्कर. भक्तियोगाच्या साधनेत जर अहम उरत असेल तर ज्ञानोगच बरा नव्हे का. अर्जुनाने हाच प्रश्न विचारला आहे 3 आणि 5व्या अध्यायामध्ये. विजय हाच प्रश्न विचारतात, पण भगवान म्हणतात श्रीरामकृष्ण, एखाद दुसऱ्याची समाधी लागून अहम जातो खरा, पण असे लोक विरळा, बहुतेकांचा अहम जात नाही. हवा तितका विचार करा. हे एवढं वाचून संपवा आपण. अहम आपला फिरफिरून पुन्हा दत्त म्हणून उभाच. पिंपळाचं झाड आज कापून फेका, उद्या सकाळी उठून पहा, अंकुर उगवून तयारच. जर मग मी अगदी जातच नसेल तर राहोस आला दास मी होऊन. जात नाही म्हणजे आपल्यासारख्याचा दास नाही, पण त्याची काही घाबरायची काही गरज नाही आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात, हे ईश्वरा, तुम्ही प्रभू मी दास याच भावानं राहावं. मी दास मी भक्त असल्या मीपणा तिथे मी आहे, परंतु त्यामध्ये काही दोष नाही आहे. सोपी मार्ग आहे की नाही. तुमच्या आमच्यासाठी जे साधक नाही आहे ठीक, त्यांच्यासाठी अतिसोपी आहे. गोड खाल्ल्यानं आम्लपित्त होतं कबूल, पण खडीसाखर काही गोडात मोडत नाही. उदाहरण दिलं की नाही. याचा अर्थ आपल्यासाठी काय आहे, सगळ्या गोष्टी ऐकून ठेवायच्या, त्याची सगळ्यांचीच गरज आहे असं म्हणू नका की याची गरज माझ्यासाठी नाही आहे. सगळ्याचीच गरज आहे आपल्याला, परंतु आपल्यासाठी काही गोष्टी विशेष असतात आहे की नाही. त्या गोष्टींवर आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, ती म्हणजे भक्ती की नाही. असो, पुढच्या वेळी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.